स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर त्याच व्लॉगचा कंटिन्यू पार्ट आहे। जर नसेल बघितलं तर तो पार्ट आधी बघा। गावी कशा आलो आम्ही, ते काय पराक्रम उपाध्यात करत आलो होतो आम्ही, आणि आता परतीचा रिटर्न व्लॉग चालू। लगेच जास्त वेळ थांबणार, दिवस तर नाही, वेळ थांबता येत नाही, कारण की त्याला लगेच परत रात्री रिटर्न यायचं आहे। जसं 11-12 वाजेपर्यंत आम्ही आता बघू कितीपर्यंत तो पोहोचवतोय। त्याच्यानंतर त्याला परत रिटर्न यायचं आहे भाडा म्हणून। आणि आता फ्रेश आणि होऊन जेवूया आणि मग निघूया। तर नितेश झालाय आडवा, कारण की गाडी चालवायची आहे त्यालाच। मी मध्ये बघू चालवली तर चालवीन, ट्राय करीन चालवायची। तर आता होऊया जरा फ्रेश, आंघोळाने करूया। चूल आणि लावलेली आहे आजीनं, चुलीवरच्या गरम पाण्याची आंघोळ एक वेगळा आहे, ज्याला गिझर आणि गॅस ह्याची सरच येत नाही। चुलीवरचे जे गरम पाणी असतं आंघोळीला ते एक वेगळंच असतं, सगळा थकवा आणि सगळं दूर होऊन जातो। मागच्या वेळेस बोलल्यासारखं सगळीकडे हिरवं हिरवं आहे, आणि त्यात आता ऊन पडलेलं आहे, ते एक वेगळं असं वाटतंय। सगळं कोंबड्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, ते किडा असतो किर किर करणारा तो, त्याचा एक आवाज आहे। परतीच्या प्रवासाला आपली झाली सुरुवात। नितेश गाडी चालवतोय, पाऊस पण आलेला आहे। आणि आता पोहोचलोय संगमेश्वर रेल्वे स्टेशन। चालून दिसत नाही, दिसलं 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 दिसलं। तर अशा प्रकारे जोरदार पाऊस आला, आणि त्याचा आता आम्ही परशुराम घाटाला सुरुवात केली आहे। काय सवत साडा ना रे, कडा असेल हा, दिसतोय 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 सवत कडा। थांब थांब जरा वरती जाऊ दे, मग दिसेल। गेला गेला गेला। आणि अचानक भयानक असा जोरदार मुसळधार पाऊस आलेला आहे, की समोर फक्त काय आहे हे दिसत नाही, आणि सगळीकडे सफेद सफेद पांढरं धुकं झालंय। आणि जी मोठी वाहनं आहेत फक्त ट्रक आणि ते दिसतात, बारकी जी वाहनं आहेत म्हणजे 4 व्हीलर गाड्या, बाईकवाले, ते दिसण्यातच येत नाहीत। काय काय दिसतंय, दिसतंय काय आता, दिसतंय नाही, आता दिसतंय तरी पण दिसत नाही आहे। काय जवळ एकदम जवळ गेल्यावरती आता इथून मागून काय दिसत नाही, समोर किती गाड्या आहेत ते, आणि आता एकदम जवळ गेल्यावरती दिसतील। ह्या बाजूला ही माणसं आहेत, ती पण दिसत नव्हती, आणि समोर आता कुठं झूम केल्यावरती रेड लाईट आहेत त्या फक्त दिसतात आहेत बस। बाकी कुठली गाडी आहे, किती मोठी आहे, काय 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 समजत नाही। छत्री बित्री कशाला हवी आहे, उतरतोय कोण इथे? जोरदार पाऊस आणि हे धुकं आहे, त्या पुढचं काय दिसतच नाही। कुठला एवढा जोरात पाऊस चालू आहे, कुठून एवढा अचानक एवढा पाऊस आलाय काय समजतच नाही। रोड दिसत नाही, काय नाही दिसत आहे। गाडीच्या आतमध्ये बसलोय मी, बाहेर काय दिसत नाही, आणि कुठला कॉन्फिडन्स नेते गाडी चालवतोय त्याचं त्यालाच माहिती। तर रात्री आम्ही आलो नीट व्यवस्थित, फक्त येताना एक गडबड झाली,
पेनच्या इथं की एका वॅगनारवाल्यानं गाडीला मागून ठोकलं, कारण की तो नव्हता लेनमध्ये. रोह्याला एक पेनला ना रे गाडी ठोकली आपली. हां, पेनला एक रोडचं काम चालू आहे म्हणून अर्धा रोड कामाचा ह्याच्यात आहे. अर्धा रोडवर एक ट्रक होता आणि लेफ्ट लेन म्हणजे रस्त्याच्या खाली आम्ही होतो आणि आमच्या मागं एक लेन चालू होती त्या ट्रकच्या मागं. आणि तो वॅगनारवाला हा मध्येच घुसलेला आणि तर त्यांना झेपलं नाही आणि मग त्याने खाली उतरताना गाडीला ठोकलं आणि मागचं जे असतं तर ते फायबरला क्रॅक गेलाय. आणि आता आम्ही निघालो, लगेचच गाडीची सर्व्हिसिंग करायला आत होतो. तर आता इन्शुरन्सचं पण काम करायला लागतंय. आम्हाला दाखवतो कुठं लागलं ते इथं घुसलंय आणि हा जो पॅच आहे तो पूर्ण फाटलाय. बाकी काय डॅमेज नाही झालंय. बाकी गाडी सर्व्हिसिंगलाच आणत होतो आम्ही आणि तेवढ्यात हे झालंय असं. तो एक होती की चुकी त्याची होती आणि तो मान्य नव्हता करत आणि जास्त वाद घालून पण तिथं काय फायद्याचं नव्हतं. पाऊस येत होता आणि त्याच्यामध्ये काय काढ गाडी, त्याच्यामध्ये तो एक म्हणजे वेगळ्याच ह्याच्यानं बोलत होता की इन्शुरन्स में हो जाएगा, इन्शुरन्स में हो जाएगा. इन्शुरन्समध्ये होणार ते झिरो डेपमध्ये सगळं काय होतं, पण तेवढा टाईम जातो गाडीचा आणि त्याची ती गाडी नव्हती म्हणून त्याला ते फील नव्हतं होत, कारण की तो होता कंपनीचा आणि तो कंपनी में हूँ मुझे भी सब पता है. जास्त वाद घालण्यात काय बोललो फायदा नाही आहे. ते असेच असतात, त्यांना काय बोलून फरक नाही पडत. पण आम्हाला जास्त हे झालं की गाडी नीट व्यवस्थित आणलेली आणि थोडक्यासाठीच हे अशी त्यांना गडबड झाली सगळी. म्हणून मग एक चांगला प्रवास होत होता आमचा आणि त्याच्यामध्ये सगळा मूड ऑफ झाला आणि मग रात्री मी काही शूटच नाही केलं. अटल सेतूवरून आम्ही आलो घरी लावले आणि मग मी रात्री त्याला सोडायला गेलो परत घरी त्याच्या. आणि आता लगेचच दुसऱ्या दिवशी मग आम्ही घेऊन जातोय गाडी, कारण की तो नाही आहे. सोमवार मंगळवार बुधवार भाड्याला जातोय नितेश म्हणून. आणि आता निघालो आम्ही साई सर्व्हिस, लोअर पळाची साई सर्व्हिस आहे जिथून गाडी घेतलेली आहे आणि तिथंच गाडी आम्ही सर्व्हिसिंग करतो. तर आता तिथं घेऊन जातो आणि आज सर्व्हिसिंगला टाकतो आणि उद्या परत इन्शुरन्सवाल्याकडे जाईन, कारण की इन्शुरन्सवाल्याचा आज वीक ऑफ आहे म्हणून तेव्हा आज नव्हतं. त्याला कॉल करून आणि सगळं कॉन्टॅक्ट रात्रीच्या रात्री झालं आहे. तर रेडी टू गो निघालो आम्ही. आणि जरा सुरुवातच अशी झाली आहे एकदम नरम आवाजानं, कारण आपली काही चुकी नसताना ना एखाद्यानं आपल्या असं काय केलं ना की हालत जाम होते. उद्या आमची येताना मग शांत आलो मग आम्ही एवढं नीट जपून आणतोय गाडी आणि अचानक असं म्हणजे दुसऱ्याकडून जर काय होतं मग तेव्हा एक असं फील होतं की काय एवढं सगळं आम्ही नीट चांगलं घेऊन आलो आणि असं काय झाली गडबड असंच आहे. आणि तो भाई एक वेगळा ह्याच्यामध्ये बोलत होता, मग त्याचा भाई भांडण काय नव्हतं, पण तो एका ॲरोगंट ह्याच्यामध्ये बोलत होता आणि त्याच्यात तो बोलतो मेरी कुठली गलती नाही यार, तुझी लेनच नाही आणि त्याच्यामध्ये तू दोन गाड्यांच्या मध्ये तुझी लेन बनवलीस होती. आमच्या लेनमध्ये तर आहेच नाहीस तू कुठल्या ना लेफ्टवाल्या ना राईटवाल्या, तू मध्येच आहे सुद्धा. नाही असं तसं जाऊ दे बोललो का फायदा नाही. हे असेच लोक असतात, ते येत नाही गाडी आणि मग चालवायला जातात आणि मग त्याच्यामुळे दुसरं स्वतःचं नुकसान आणि त्यात दुसऱ्याचं पण नुकसान, दुसऱ्याचा वेळ पण जातो. तरी मिनिमम पाऊण तास तरी आमचा तिथंच गेला, कारण की भर पावसात होतो आणि तो काहीतरी विचित्र प्रकारचाच माणूस होता. आता झालं दिली आहे सर्व्हिसिंगला इन्शुरन्सचा तो नव्हता माणूस म्हणून आता उद्या सकाळी जावं लागणार आणि तर सर्व्हिसिंगला दिलेली आहे. सगळं काय खर्च आता मिळून भरपूर, कारण की एक भरपूर मोठ्या पिरियडच्या नंतर सर्व्हिसिंग होते म्हणून जरा मोठा आकडा असा रकमेचा गेलेला आहे. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगतो, जेव्हा गाडी घ्यायला जाईन तेव्हा मी सांगेनच. पण हा ब्लॉग आता इथेच एंड. फक्त एक वाईट वाटलं की गाडी एवढी नीट आणलेली आहे आम्ही आणि त्या एका दुसऱ्या माणसामुळं त्याच्या गाडीचा पण काय फॉल्ट नाही, तर माणसाला चालवता येत नसेल तर त्याच्यावर आपण काय बोलू शकत नाही. तर बस ब्लॉग हा एंड. लगेच गेलो, सकाळी गेलो, एका दिवसात 2 कार्यक्रम झालेले. सकाळी जाताना हा उपद्रव वेगवेगळ्या असं गेलो आणि येताना गाडीचं असं झालं म्हणून. आता बस ब्लॉग एंड. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.